सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी भेंडी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। तर आपण आता साहित्य पाहूया। बारीक चिरलेला कांदा, 3-4 ओली मिरच्या, लसूण ठेचून घेतलेला आहे 7-8 पाकळ्या, फ्रेश अशी कोथिंबीर आहे, चवीपुरतं मीठ आहे, साखर मी घेतलेली आहे कारण मी घालते म्हणून, त्यानंतर जिरं आणि मोहरी, हळद, तेल घेतलंय, त्यानंतर ओलं खोबरं घेतलेलं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे। तेल तापल्यानंतर आपण आता जिरं आणि मोहरी, सुरुवातीला मी मोहरी घातली, आता जिरं घालणार आहे। आता हे तडतडू दे। आता बघा जिरं आणि मोहरी तडतडलेली आहे। आता आपण कांदा घालून घेणार आहोत। आता कांद्याबरोबरच लागलीच ठेचलेला लसूण आणि मिरची घालून घेणार आहोत आणि आता आपण झाकण ठेवणार। आता कांदा तळेल इतकंच मीठ घालून आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे कांदा लाल होणार नाही पण शिजेल आणि जसाच्या तसा त्याचा रंग राहील। आता आपण झाकण काढूया। बघा कांद्याला सुद्धा चांगली वाफ आली। आता आपण भेंडी घातली। आता एक वाफ येऊ दे, पुन्हा झाकण ठेवूया आपण। आता झाकण काढूया। बघा रंग आहे तसा आहे, फक्त मी हळद घालायची तुम्हाला सांगायची विसरले, हळद घातली आहे। कांदा तळत असतानाच हळद घातली आहे। भेंडी टाकल्यानंतर पुन्हा एकदा झाकण ठेवूया। आता पुन्हा झाकण काढून बघूया। बघा चांगली दणकून वाफ आले। तर हे हलवून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच मीठ, साखर सर्व घालून घ्यायचं। तर इथे बघा मीठ आणि साखर मी मोजूनच घेतलेलं आहे, अंदाजे, म्हणजे एकदमच सगळं घालून घेते। पाहू शकता आपली जी भाजी आहे, भेंड्याची भाजी, ती या ठिकाणी शिजत आहे, चांगली मऊसूत अशी। तर झाकण काढून बघूया। भेंड्याची भाजी आपली झटपट होणारी भेंड्याची भाजी छान शिजलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट, खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया। आता ओल्या खोबऱ्याचाच वापर मी जास्त करते जेवणामध्ये, पण आता माझ्याकडे दाण्याचं कूट आहे, म्हणजे करून ठेवलेलं आहे, म्हणून म्हटलं ते पण वापरूया, जरा दाताखाली आलं की छान लागतं। आता हे बघा खोबरं घातलंय, दाण्याचं कूट घातलंय। आता ही भाजी, ह्या भाजीमध्ये आपण थोडीशी फ्रेश अशी कोथिंबीर घालणार आहोत। कोकणातली भेंड्याची भाजी अशी छान अशी तयार आहे। बघा अशा पद्धतीने केली तर तार सुद्धा भेंड्यांना सुटत नाही झाकण ठेवलं तरी, आणि चांगली मोकळी होते, कलर तसाच राहतो भेंड्यांचा। आता आपण सर्व करूया। तर अशी ही भेंड्याची भाजी झटपट होणारी आणि अजिबात तार न सुटणारी, भेंड्यांना तार न सुटणारी, कलर भेंड्यांचा तसाच्या तसा राहणारी आमच्या पद्धतीची, कोकणी पद्धतीची भाजी एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यूट्यूबच्या प्रवासामध्ये तुमची अशीच साथ असू द्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।